मी काय सांगतो जरा प्रॉपरली लक्ष द्या. डीसी मोटर असो किंवा डीसी जनरेटर असो, एक कंपोनंट असा आहे जो दोन्हीकडे बी कॉमन आहे, त्याला कम्युटेटर असं म्हणतात. आर्मेचरच्या कम्युटेटर एका साईडला माउंट केला जातो सेम शाफ्टला, तर त्याच्या अपोजिट साईडला कुलिंग फॅन माउंट केला जातो. आता कम्युटेटरचा रोल काय मॅक्झिमम पोरांना माहित नाही, जर लक्ष देऊ नका. कम्युटेटरचा रोल डीसी मोटर मध्ये वेगळा आहे आणि डीसी जनरेटर मध्ये पण वेगळा आहे. जर मी मोटर बद्दल सांगत त्याचं कान ओपन करू नका. कुठल्या पण मोटरला फिरवण्यासाठी टॉर्कची मदत लागते. असा टॉर्क जो मोटरला फक्त एका दिशेला फिरवतो. जर मोटरला एका दिशेला फिरवायचा असेल, जो टॉर्क ऍक्ट होतो त्याला युनिडायरेक्शनल टॉर्क म्हणतात. रिपीट, डीसी. कोणी जर विचारलं की कम्युटेटरचा रोल डीसी मोटर मध्ये काय, तर सांगायचे की सर डीसी मोटर मध्ये कम्युटेटरचा रोल आहे मोटरला एका दिशेने फिरवणे बाय ऍक्टिंग अ युनिडायरेक्शनल टॉर्क. रिपीट, युनिडायरेक्शनल टॉर्क. म्हणजे एवढं तर कळालं की मोटर मध्ये याचं काम आहे मोटरला एका दिशेने फिरणे. पण दुसरीकडे डीसी जनरेटर मध्ये याचं काम काय, जरा लक्ष नाही का. आता मी सध्या कुठल्या टॉपिक मध्ये, डीसी जनरेटर मध्ये ना, तर डीसी जनरेटर मध्ये कम्युटेटरचा रोल आहे जो डीसी मोटरच्या कंपॅरिझन मध्ये तो थोडा वेगळा आहे. कसं काय मी सांगतो. याचा पहिला रोल काय मी सांगतो. फॅरेडेचा नियम काय सांगतो की जोपर्यंत एखादी कॉइल मॅग्नेटिक फील्डला जाऊन लिंक करत नाही तोपर्यंत ईएमएफ तयार होत. कधी पण ईएमएफ तयार झालेला एसीच असतो, माहिती आहे ना. कुठल्या पण नियमानुसार कुठलाही जनरेटर बेसिकली एसीच बनवतो, पण मला आउटपुटला काय पाहिजे, डीसी. म्हणून डीसी जनरेटर मध्ये कम्युटेटर ऍड केला जातो जो सायकलचं नेचर बदलायला मदत करतो बाय चेंजिंग द पोलॅरिटी. सो कोणी जर मला विचारलं की डीसी जनरेटर मध्ये कम्युटेटर काय करतो, डीसी जनरेटर मध्ये कम्युटेटरचा रोल हा रेक्टिफिकेशनचा रोल आहे. रेक्टिफिकेशन म्हणजे इट चेंज द नेचर ऑफ करंट फ्रॉम एसी टू. समजलं. याचा अजून एक तिसरा छोटासा फायदा आहे. कम्युटेटरच्या वर कार्बन ब्रशेस असतात. हे बघा असे, हे कार्बन ब्रशेस दोन्ही साईडला माउंट केले जातात जे कम्युटेटर सोबत फ्रिक्शन क्रिएट करतात. फ्रिक्शन तयार झाल्यामुळे एक स्मॉल अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, जी इलेक्ट्रिसिटी तिथून कलेक्ट केली जाते आणि लोडला परत बायपास केली जाते. हा तिसरा त्याचा छोटस फंक्शन आहे. पार्ट होत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण दोन गोष्टी विसरायच्या नाहीत. सांगा डीसी मोटर मध्ये याचं काम काय, युनिडायरेक्शन मोटरला एका दिशेने फिरवणे. डीसी जनरेटर मध्ये याचं काम काय, रेक्टिफिकेशन वी चेंज द नेचर ऑफ करंट फ्रॉम एसी टू. दुसरीकडे समजा हाच अल्टरनेटर असता, कम्युटेटरची गरज पडली असते का, नाही. कारण अल्टरनेटर मध्ये आउटपुट काय पाहिजे, एसी. इथे काय पाहिजे, म्हणून इथे डीसी तुम्हाला कन्वर्ट करायचं होतं, म्हणूनच काय लावलंय. गेलं डोक्यात. नेक्स्ट लाईन. 3 फंक्शन मी तुम्हाला लिहून देतो, चालेल ना.